आपला आजचा पदार्थ आहे पेढा. कुठल्याही परीक्षेत मुलं जेव्हा पास होतात किंवा आपल्याला कुठे यश मिळतं, मुलगा झालाय, तर आपण पेढे वाटतो. आणि आपण बघूयात, की पेढा खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे. आता पेढ्यामध्ये काय असतं ह्याचा जर आपण विचार केला, तर त्यात पहिल्यांदा असतो तो खवा. आता गंमत अशी आहे, की जेव्हा पेढ्यासाठी खवा वापरला जातो, तर खव्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. दुधापासून खवा बनतो, दूध आटवून आपल्याला तो खवा मिळतो. परंतु बऱ्याच वेळा जेव्हा पेढा बनवला जातो, तेव्हा त्या खव्यामध्ये मैदा मिसळला जातो. आता हा जर मैदा आपल्याला ओळखायचा असेल, तर काय करायचं? तो खव्याचा थोडासा भाग घ्यायचा, जिभेवर ठेवायचा आणि फक्त घोळत राहायचं. चावायचं नाही, गिळायचं नाही. तर थोड्या वेळाने काय होतं, की त्यातला जो खव्याचा भाग आहे, तो गिळला जातो आपोआप आणि फक्त मैदा आपल्या जिभेवरती शिल्लक राहतो. जो जर तुम्ही बाहेर काढून बघितला, तर तो पांढरा-पांढरा मैदा तुम्हाला दिसेल. तर हा जो खवा आहे, त्यातला मिसळलेला मैदा हा आपल्या शरीरासाठी चांगला नाहीये. नंतर पेढ्यामध्ये दुसरा घटक जो असतो, तो आहे साखर. आणि बऱ्याच ठिकाणी साखर ही निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात म्हणजे 100 ग्रॅम पेढ्यामध्ये 60-70 ग्रॅम फक्त साखर असते. म्हणजे तुम्ही तेव्हा पेढा खात नाहीये, तेव्हा तुम्ही साखर खाताय आणि जे खाणं आपल्या आरोग्यासाठी चुकीचं आहे. आणि तिसरा घटक म्हणजे त्याच्यामध्ये मिसळलेला रंग. कारण जर तुम्ही फक्त खवा आणि साखर एकत्र केलं, तर तो अतिशय असा पिवळसर किंवा खूप फिकट दिसतो. त्याचा रंग येण्यासाठी त्याच्यामध्ये पिवळा रंग मिसळला जातो आणि हा रंगसुद्धा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. त्याच्यामुळे पेढ्यामधला मैदा, साखर आणि रंग ह्या तिन्हीचा जर विचार केला, तर पेढा खाणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चुकीचं आहे. आपल्या दाताच्या आरोग्यासाठी सुद्धा ते अतिशय चुकीचं आहे आणि ह्याला मी रेटिंग देतो आहे 5 पैकी 1.